नमस्कार. चला आज एका अशा कुटुंबाबद्दल बोलूया जिथे एका नव्या प्रवासाची सुरुवात होतीये. ही गोष्ट आहे विश्वासाची, प्रेमाची आणि आदराची. आणि हो, थोडी 2 पिढ्यांमधल्या विचारांच्या संघर्षाची सुद्धा. कधीकधी फक्त एक साधा व्हिडिओ कॉल अख्ख्या कुटुंबाच्या नात्यांची गणितच बदलून टाकतो. आणि या गोष्टीत तर अगदी तसंच घडलं. तर या कथेची सुरुवात होते लंडनमधून आलेल्या एका महत्त्वाच्या कॉलने, एका अशा कॉलने जो एका मोठ्या घोषणेची सुरुवात ठरणार होता. तर गोष्ट अशी आहे की मुग्धाला लंडनला जाऊन 1.5 वर्ष झाली होती. ती तिथे मस्त सेटल झाली होती. तिने स्वतःचं एक वेगळं जग बनवलं होतं. आणि मग एके दिवशी तिने आई-बाबा म्हणजे राज आणि स्वरा यांना एका खास व्हिडिओ कॉलसाठी बोलावले. काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं होतं तिला. आणि मग तो क्षण आलाच ज्या क्षणासाठी हा कॉल केला होता. मुग्धाने तिच्या आयुष्यातल्या एका खास व्यक्तीची ओळख करून दिली. अगदी थेट मनात काही न ठेवता मुग्धा म्हणाली, आई, बाबा, मला वाटतं तुम्ही ईशानला भेटावं. मला खात्री आहे की हाच तो आहे. हा ईशान तिच्यासोबत आर्किटेक्चर शिकणारा एक मित्र. आता बघा, हे ऐकताच घरात 2 अगदी टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या. वडील राज एकदम स्तब्ध, शांत. त्यांच्या डोक्यात हजारो प्रश्न. पण आई स्वरा ती मात्र शांतपणे सगळं बघत होती. तिला ईशानच्या डाळ्यात एक प्रामाणिकपणा दिसला आणि कुठंतरी आपल्या मुलीच्या निर्णयावर विश्वास वाटला. आणि इथूनच खऱ्या अर्थाने घरातल्या संघर्षाला सुरुवात झाली. चला आधी वडिलांचा दृष्टिकोन समजून घेऊया, कारण त्यांची चिंता ही प्रत्येक बापाची असते, नाही का? एक वडील म्हणून राज यांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. तो मुलगा कुठला आहे, त्याचं कुटुंब काय करतं, करिअरचं काय, आणि सगळ्यात मोठा प्रश्न, तो माझ्या मुलीची काळजी घेऊ शकेल का? अगदी स्वाभाविक प्रश्न होते हे. आणि हीच सगळी चिंता, ही भीती त्यांच्या बोलण्यातून बाहेर आली. ते म्हणाले, एवढा मोठा निर्णय आम्हाला न विचारता कसा घेतलास? आम्ही कसा विश्वास ठेवायचा एका पूर्णपणे अनोळखी माणसावर? त्यांच्या आवाजातली भीती आणि सगळं काही हातातून निसटून चालल्याची भावना लपत नव्हती. पण आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. आई म्हणजे स्वरा, हिची प्रतिक्रिया काय होती? तिचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. स्वराने खूप शांतपणे राजला आठवण करून दिली. ती म्हणाली, अहो, आपणच तर मुग्धाला स्वतंत्र व्हायला शिकवलं, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवलं. मग आता ती जेव्हा तेच करतीये तेव्हा आपणच तिच्यावर अविश्वास दाखवायचा का? ही तर आपल्याच संस्कारांची परीक्षा आहे. आणि मग येतो ईशान. स्वराने जेव्हा त्याला मुग्धाच्या स्वप्नांबद्दल विचारला ना, तेव्हा त्याचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. तो म्हणाला, मला तिला बदलायचं नाहीये, मला तिच्यासोबत चालायचं आहे. बस, हे एक वाक्य पुरेसं होतं स्वराचा विश्वास जिंकण्यासाठी. इथेच बघा, दोन्ही पालकांच्या विचारातला फरक किती स्पष्ट दिसतो. वडिलांची भीती होती ती बाह्य गोष्टींबद्दल, करिअर, कुटुंबाची प्रतिष्ठा, सामाजिक स्थान. पण आईचा विश्वास होता तो आंतरिक मूल्यांवर, मुलाचं चारित्र्य, तो मुलीच्या स्वप्नांना किती मान देतो यावर, आणि मुख्य म्हणजे आपल्या मुलीच्या निर्णयावर. स्वराने जावई या शब्दाची, या नात्याची एक खूप सुंदर नवी व्याख्याच राजला सांगितले. ती म्हणाली, जावई म्हणजे कोणी परका माणूस नाही, तो आपल्या मुलीने निवडलेला तिचाच आरसा असतो. विचार करा, या एका व्याख्येने त्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच किती बदलतो. म्हणूनच स्वराने काही सोप्या गोष्टी सांगितल्या की घरात नवीन व्यक्तीचं स्वागत कसं करायचं. ती म्हणाली, पहिलं म्हणजे आपले पूर्वग्रह बाजूला ठेवा. दुसरं, आपल्या मुलांच्या निवडीवर विश्वास दाखवा. आणि तिसरं, नात्यात फॉर्मॅलिटी नको, मैत्री हवी. या सगळ्या प्रसंगाचा शेवट होतो एका पत्राने, एका आईने आपल्या मुलीसाठी लिहिलेल्या एका खूप भावनिक पत्राने, जी आदराचं महत्त्व समजावून सांगतं. त्या पत्रातून स्वरा मुग्धाला एक विश्वास देते. ती लिहिते की मला ईशान आवडलाय, कारण तो फक्त तुझ्या सौंदर्यावर नाही तर तुझ्या स्वप्नांवर प्रेम करतोय. विचार करा, एका मुलीसाठी यापेक्षा मोठं व्हॅलिडेशन काय असू शकतं. आणि त्या पत्रातलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, या संपूर्ण गोष्टीचं सार, ते म्हणजे कोणतंही नातं फक्त प्रेमाने नाही टिकत, ते टिकतं आदराने. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातोय. मुलांच्या आयुष्याच्या जोडीदाराचा प्रश्न येतो तेव्हा पालकांनी सल्ला द्यावा की थेट आदेश? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.